नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वडापाव. वडापाव तुम्हाला माहितीच आहे, सर्वांचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा वडापाव आहे. जर आपण कुठे बाहेर गेलो असेल आणि भूक लागली असेल तर पहिला आपल्याला आठवतो तो वडापाव. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे, पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत देशात आपल्याला वडापाव हा भेटतोच आणि प्रत्येक जणांना हा आवडणारा असा पदार्थ आहे. तर फ्रेंड्स, माझ्या पद्धतीने मी वडापाव बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. झणझणीत वडापाव आपण बनवूयात. तर वडापावसाठी आपण भाजी बनवायची आहे, त्याची आपण तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची, झणझणीत अशी मिरची ॲड केलेली आहे. ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट तयार झालेली आहे. तर मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. 1 किलोपेक्षा थोडेसे जास्त बटाटे आहेत आणि ते आपण शिजवून घेतलेले आहे. बटाटे शिजवून त्याची साल काढून ठेवलेली आहे. गॅसवर आपण एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तेलामध्ये जिरं आणि मोहरी याची फोडणी द्यायची आहे. अगदी चांगले तडतडले पाहिजे जिरं आणि मोहरी. जिरं आणि मोहरी यामध्ये तेलामध्ये खूप छान प्रकारे तडतडले की भाजीची टेस्ट खूपच छान अशा प्रकारे येते. नंतर आपण त्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची आहे आणि फ्रेश कढीपत्ता आपण स्वच्छ धुवून ॲड केलेला आहे. नंतर आपण त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट ॲड करायची आहे. तर हे सर्व आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहे. नंतर आपण त्यामध्ये 1 चमचा हळद ॲड केलेली आहे. हे सर्व आपण तेलामध्ये परत एकदा परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचे आहे. नंतर आपण सोललेले बटाटे आहेत, उकडलेले बटाटे, ते आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत. बटाटे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही चिरून देखील घेऊ शकता. चिरून त्याचे बारीक बारीक काप करून घेऊ शकता. पण हे मी सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तसेच ॲड केलेले आहेत. नंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर कोथिंबीर ॲड करून झाले की बटाटे आपण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे. अगदी चांगले बारीक करून घ्यायचे आहेत बटाटे. तर बटाटे खूप छान शिजल्यामुळे लवकरात लवकर ते स्मॅश झालेले आहेत. नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड केलेले आहे. मीठ ॲड करून झाल्यानंतर परत एकदा आपण ते एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तर जसजसं आपण ते मिक्स करून घेऊ तसतसं भाजीचा कलर बघा खूपच छान आणि सुंदर अशा पद्धतीने दिसत आहे. तर आपला वडापाव बनवण्यासाठीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. खूपच छान आणि झणझणीत अशी. परत एकदा आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीर ॲड केली की त्याची टेस्ट खूपच छान आणि सुंदर अशी लागते. तर भाजीमध्ये मी खूप सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर भाजी आपली बटाट्याची तयार झालेली आहे वडा बनवण्यासाठी. आणि गार झाले की आपण अशा पद्धतीने एक एक गोळे तयार करून घेणार आहोत. तर तुम्हाला हवे त्या साईजचा तुम्ही शेप बनवून घेऊ शकता. तुम्हाला मोठे हवे असतील तर मोठे शेप बनवा, लहान हवे असतील तर लहान बनवा. अशा पद्धतीने एक एक करून मी शेप बनवून घेतलेले आहेत एकसारखे आणि मी थोडे मोठेच बनवलेले आहेत. आता आपण वड्यासाठीचे बॅटर बनवणार आहोत. त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये ओवा ॲड केलेला आहे. 1 चमचा ओवा, चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. तर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आपण थोडं थोडं ॲड करूनच ते हलवून घ्यायचं आहे. बॅटर तयार करून घ्यायचे आहे. पिठाचे बॅटर तयार करताना एकसारखे आपण मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून पिठामध्ये कोणत्याही प्रकारची गाठी तयार होणार नाहीत. तर बघू शकताय खूप छान प्रकारे मिक्स झालेलं आहे पीठ. आणि वड्यासाठीचे जे बॅटर लागणार आहे ते आपले तयार झालेलं आहे. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, असे मध्यम अशा पद्धतीने आपण बॅटर तयार केलेले आहे. तर गॅसवर आपण कढई ठेवलेली होती तेल गरम करण्यासाठी. तर तेल चांगले गरम झालेले आहे. त्यामध्ये आपण थोडंसं जे वड्यांचं बॅटर होतं ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आपल्याला माहितीच आहे की वडापावसोबत आपल्याला चटणी भेटते. ती चटणी बनवण्यासाठी खास आपण
हे जे बॅटर आहे वड्यांचं ते तेलामध्ये आपण सोडलेलं आहे अशा पद्धतीने. तर त्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे आहे. ब्राऊन कलर आला की ते आपण काढून घेणार आहोत आणि ते गार करण्यासाठी आपण एका डिशमध्ये ठेवून देऊया. तेल चांगले गरम आहे तोपर्यंतच आपण त्यामध्ये वडे ॲड करायचे आहेत. एक एक करून आपण वडे सोडणार आहोत. तर जे आपण गोळे बनवून घेतलेले होते भाजीचे ते आपण एक एक करून पिठाच्या बॅटरमध्ये ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला पीठ लावून घ्यायचे आहे. तर मी 4 वडे त्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर तेल आपले तयार आहे, गरम झालेला आहे खूप छान पद्धतीने आणि आपला गॅस जो आहे तो अगदी मंद आचेवर आपण ठेवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हाताने देखील ते वडे सोडू शकता तेलामध्ये, पण मी स्पूनचा वापर केलेला आहे. तर वडे आपण तेलामध्ये सोडल्या मुलांना भूक लागलेली आहे कारण की खूपच छान असा सुगंध वास येत आहे. तर फ्रेंड्स, आता याला आपण खूप छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. थोडा मीडियम आचेवर आपण गॅस ठेवलेला आहे. तर बघू शकताय की वड्याला खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने कलर येत आहे. अगदीच ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण फ्राय करायचा नाहीये. तर खूपच छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे वड्याला. तर फ्रेंड्स, मुलांनी तयार झाल्या हे वडे संपवलेले आहेत. खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने वडे तयार होतात आणि वास देखील खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने येत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घरी बनवूनच खाऊ शकता कारण की जे बाहेर वडापाव बनवतात ते कोणत्या तेलामध्ये असते, कसं असतं ते आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा आपल्याला पोट भरून खाता देखील येतं आणि आपल्याला हवंय तेवढं खाता येतं आणि खूपच छान आणि टेस्टी आणि हेल्दी अशा पद्धतीने आपल्याला बनवून ते खाता येतं. म्हणूनच आपण घरी देखील हे ट्राय करून बघू शकता. तर फ्रेंड्स, खूप छान प्रकारे वडे तयार झालेले आहेत. तर एक एक करून आपण वडे ते काढून घेणार आहोत. तर वडे आपण एका साईडला एका बाउलमध्ये घेतलेले आहेत. ते आपण वडे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बाउल म्हणजे मोठा बाउल आहे तो. तर खूपच सुंदर असा कलर आलेला आहे वड्यांना आणि वड्याची चटणी देखील मी बनवणार आहे फ्रेंड्स. तर वडे तर आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिरची देखील तळून घेऊ शकता. मिरची तळण्याआधी तुम्हाला त्या एका मिरचीचे 2 भाग करायचे आहेत, जेणेकरून जी मिरची आहे ती आपण तेलात सोडली की ती फुटणार नाही आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा मिरची तळताना त्रास होणार नाही. जर आपण मिरची अशीच अख्खी त्यामध्ये तेलामध्ये सोडली तर मिरची फुटू शकते आणि आपल्या डोळ्यामध्ये मिरचीची बी जाऊ शकते. तर काळजीपूर्वक हे करावं लागेल मिरची तळताना. तर आता आपण चटणी बनवून घेऊयात. वड्याची चटणी बनवायची आहे आपण. तर जे आपण बनवून घेतलेलं होतं, चुरा जो बनवलेला होता पिठाचा, तो आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा तिखट, चवीपुरते मीठ आणि जिरे ॲड केलेलं आहे. हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि झटपट अशा पद्धतीने आपली वड्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. तर मी ग्रीन चटणी देखील बनवलेली होती, ती आपण पावाला लावून घेतलेली आहे. पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण याची मी ग्रीन चटणी बनवलेली होती, ती आपण त्याला लावून घेतलेली आहे पावाला. नंतर आपण त्यामध्ये जी चुऱ्याची चटणी बनवलेली होती ती त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि नंतर त्यामध्ये झणझणीत असा आपला तयार झालेला वडा आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यावरती थोडीशी आपण चटणी ॲड करणार आहोत, सुकी चटणी. तर खूपच छान आणि सुंदर अशा पद्धतीने आपला वडापाव तयार झालेला आहे.
तर फ्रेंड्स, वडापाव तर आपला तयार झालेला आहे झणझणीत अशा पद्धतीने. कितीही झणझणीत वडापाव असू दे, पण यासोबत आपल्याला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे मिरची. वडापाव कितीही तिखट असू दे, पण आपल्याला महत्त्वाची अशी वाटणारी आहे ती यामध्ये मिरची आहे. तर खूपच सर्वांना आवडणारा वडापाव आपण बनवलेला आहे. खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने वडापाव तयार झालेला आहे फ्रेंड्स. रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. झटपट अशा पद्धतीने बनवून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. झटपट अशा पद्धतीने होतेच आणि टेस्टी देखील होते. तर फ्रेंड्स, रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही वडापावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.